आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओढून ओढून सांगत होती ती बाई जोलाड आहे, तिच्यावर विश्वास ठेवू नको, पण मी विश्वास ठेवला. पण आज कळतंय तुमच्यात कधी माणुसकी सुद्धा नाही. मॅडम, आज इथं तुमच्या समोर उभी राहून ही तारा बोलतीये कारण तुम्ही श्रेयसची आई आहात म्हणून, त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे म्हणून, नाहीतर या ताराने तुमचा जीव. छी, तुमचा नीचपणा बघून तुमच्याशी दुश्मनी पण घ्यायची इच्छा उरली नाही आता. तरी या गोष्टीचं वाटतं श्रेयस सारखा निर्मळ मनाचा पोरगा तुमच्या पोटी जन्माला आला. सगळं ऑफिस पालतं घातलं, ह्याचा कुठेही पत्ता नाहीये. कुठे गेला असेल? हे पाण्यावर गेला असेल, तिथं जाऊया. डॅड, पण तिथे नसला तर आता फार वेळ वाया घालून चालणार नाहीये डॅड. श्रेयसला शोधणं आपल्या हातात नाही हे आपण ऍक्सेप्ट करायला हवं. मला ना श्रेयसची खूपच काळजी वाटायला लागली. मला सांग, आता काय करायला हवं आपण? डॅड, आपण सरळ पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. आता तेच आपल्याला मदत करू शकतात. डॉक्टर इन्स्पेक्टर काशीकरांना फोन लाव. बोला. साहेब, अक्षय सरनाईक बोलतोय. हा बोला. ऍक्च्युली श्रेयस घराबाहेर पडलाय कुणाला न सांगता, आराध्याला शोधायला. श्रावणीने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. कुणाचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्हाला त्याची मानसिक अवस्था माहितीये. प्लीज, आम्हाला खूप काळजी वाटते. ऍब्सोल्युटली. सिच्युएशनचं गांभीर्य कळतंय मला. तो स्वतःचं रक्षण स्वतः नाही करू शकणार. तुम्ही त्याचा नंबर पाठवा, मला पाठवा. नाही, तो कोणाचाही फोन उचलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मी ट्राय केला. त्यासाठी नाही, आम्ही त्याचा फोन ट्रेस करू आणि त्याचं लोकेशन शोधून काढू. लोकेशनवरून तो कुठे आहे हे कळेल आपल्याला. ओके, मी पाठवतो लगेच. हां.